आज धावपळीच्या युगामध्ये आपण खूप मोठी प्रगती करतो, पण नात्यांच्या मध्ये संवाद कमी होत चालला. भविष्यातील पिढी समृद्ध आणि वैभव संपन्न व्हायची असेल तर आपण प्रत्येकाने जबाबदारी घेऊन शिक्षण आणि कुटुंबाचा समन्वय साधला पाहिजे. अनुभव आणि ज्ञान याची सांगड घालून आपल्या येणाऱ्या पिढीला योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आज आजी आजोबांच्या कृतज्ञता दिवसानिमित्त आपल्याला नातवंडांना वेळ देऊया, त्यांचा मित्र बनूया, कारण आजोबाचा शेवटचा मित्र हा त्यांचा नातू असतो व नातवाचा पहिला मित्र हे आजोबा असतात. म्हणून हे नातं अधिक दृढ होण्याकरिता अशा सहशालेय उपक्रमाची समाजाला गरज आहे, असं प्रतिपादन लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांनी व्यक्त केलं. या निमित्ताने पिढ्यानपिढ्याचे ज्ञान व अनुभव या संस्काराच्या शिदोरीचं जतन आपण सर्वांनी मिळून करूया, असंही ते म्हणाले. या सोहळ्याची सुरुवात माता सरस्वती व विटानगरीचे भाग्यविधाते स्वर्गीय लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलाने झाली. शाळेच्या संगीत विभागाच्या वतीने स्वागत गीत सादर करून या कार्यक्रमामध्ये रंगत आणली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील व संस्थेच्या ज्येष्ठ संचालिका जयश्रीताई पाटील त्यांचं स्वागत आणि सत्कार प्राचार्य लतीफ मणेर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका शुभांगी जाधव, सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. पालकांच्या मधून ज्योती मोहिते, मंगल पिसाळ, बाबासू चव्हाण, किरण सिसोदिया, रेखा चव्हाण, प्रकाश घाटगे, शैलजा गोसावी, हरिभक्त परायण चंद्रकांत रानमाळे या सर्वांनी शाळेने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं भरभरून कौतुक केलं. आदर्श CBSE मध्ये नेहमीच विद्यार्थ्यांचे व पालकांचं हित सांभाळलं जातं. सदर शाळेने समाजामध्ये सर्वगुण संपन्न शाळा असा आदर्श निर्माण करून शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपली वेगळी ओळख बनवली, याचं समाधान पालकांनी व्यक्त केलं. आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य लतीफ मणेर म्हणाले की आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये नाविन्यपूर्ण बदल झपाट्याने होतात आणि नवीन शैक्षणिक धोरणाला आपण सर्वांनी सामोरं जायचं आहे. त्यामुळे पाल्याच्या बौद्धिक विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासाठी आजी आजोबांनी विशेष प्रयत्न करून आपल्या भविष्यातील पिढीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे. त्याचबरोबर कुटुंबाचे, शाळेचे, देशाचे नाव विद्यार्थ्यांनी उज्ज्वल करावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने UKGच्या लहानग्यांनी दादाजी और नानाजी या गाण्यावरती सुंदर असं नृत्य सादर केलं. त्यानंतर औक्षण व आशीर्वाद सोहळा संपन्न झाला. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील साहेब यांचं मौलिक असं मार्गदर्शन मिळालं. या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर, पर्यवेक्षक किरण कांबळे, राजश्री चव्हाण, राजलक्ष्मी सदामते, अंकिता गडदरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी व त्यांचे पालक उपस्थित होते. सोहळ्याचे सुंदर असं सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केलं व आभार प्रमिला पवार यांनी मानले. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.